नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, कारण माझं फॉर्मल शिक्षण अर्थशास्त्रामध्ये झालं आहे. इतिहासाबद्दल मला पॅशन आहे आणि राजकारण हे समजून घ्यायला आवडतं. माझं नेहमीच असं मत आहे की ज्याला इतिहासाचं ज्ञान आहे त्याला भूगोलही कळतो, आणि भूगोल कळला की त्याच्या मागं असलेलं अर्थशास्त्रही कळतं. आणि म्हणून साल कदाचित मागं पुढं होईल, पण 1929 ह्या वर्षामध्ये पराजित झालेल्या चीन, ब्रिटन आणि रशिया असा जो सीमाविषयक करार झाला, तो एका जेत्याने पराजित्यावरती केलेली ती जबरदस्ती होती, असं चीनची धारणा आहे. आणि म्हणून भारत आणि भारतातनं ब्रिटिश निघून गेले. त्याच्यानंतरची जी सीमा तयार झाली ती त्यांना मान्य नाही, कारण ती सीमा ही 1929 सालच्या त्या मॅकमोहन सीमेच्या संदर्भातली आहे. आता तो आपला जो सीमावाद आहे तो दीर्घकाळ चालूच राहिला. बरं, चीन हे असं राष्ट्र आहे की ज्या राष्ट्राचा जवळपास त्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच राष्ट्राबरोबर सीमावाद आहे. ते आक्रमक राष्ट्राभिमानी आहेत. पण मला नेहमी असं वाटतं की चीन ह्या राष्ट्रानं, म्हणजे तुम्ही अगदी 62 युद्धामध्ये पण बघा, कारण मी ते खूप एक्सटेन्सिव्हली कव्हर केलं आहे. हँडरसन बुकचा जो रिपोर्ट होता तो प्रत्यक्ष बघणारा कदाचित भारतातला प्रादेशिक भाषेतला मी पहिला प्रतिनिधी असेल की ज्यांनी खात्रीने सांगितलं की त्या काळामधले आपले राजकीय नेतृत्व हे जर अधिक मॅच्युरिटीनं वागलं असतं तर भारत आणि चीन हा संघर्ष टळला असता. कारण एकतर जी सीमाच 1929 सालापासून चीनला मान्य नाही आहे, त्याबद्दल चीननं भारताकडं वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. आणि भारत हा त्यावेळेला अलिप्ततावादी चळवळीच्या, म्हणजे अलिप्ततावादी धोरणाचा मुख्य गाभा, पंचशील वगैरे पंडितजींचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व, तर तो एवढा सौहार्द आपला चीनबरोबरचा बिघडला नव्हता. मला फार इंटरेस्टिंगली एक गोष्ट वाचण्यामध्ये आली आणि मला एकदम स्ट्राईक झालं ते, आणि ते इथे अर्थकारणाशी निगडीत आहे, थेटपणे नाही आहे. आपल्या देशाचे तेव्हाचे अर्थमंत्री होते मोरारजी देसाई. पंडित जवाहरलाल नेहरू यांना चौ एन लाय जेव्हा भेटायला आले तेव्हा त्यांची भेट चांगली झाली, पण ते म्हणाले ह्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या अर्थमंत्र्यांशी बोला. ते अर्थमंत्र्यांच्या दालनामध्ये गेल्यानंतर, म्हणजे चीन ह्या राष्ट्राचा प्रमुख तिथे असं म्हणतात, कारण ते मी हिस्टॉरिकली आपल्या गृह विभागाच्या अंतर्गत असलेल्या काही फाईल्समधल्या नोटिंगमधनं हे तुम्हाला सांगतोय. खूपच मोठ्या वरिष्ठ नेत्यांनी मला ही सांगितलेली गोष्ट आहे. तर ज्या वेळेला चौ एन लाय त्यांना भेटायला आले तेव्हा आपले अर्थमंत्री उठून पण उभा राहिले नाही, आणि थोडक्यात त्यांनी त्यांचा उपमर्द केला, म्हणजे अपमान केला. तर त्याच्यानंतर ते जे आधीच बिघडलेले संबंध होते आणि ज्या अक्साई चीनमध्ये खरोखर गवत उगवत नाही, त्या अक्साई चीनमधून सिल्क रूट जो त्याने नेला होता, आपल्याला ते कळलं त्यावेळेला की जेव्हा चीननं त्याची प्रत्यक्षात रेडिओवरती घोषणा केली, तोपर्यंत ते आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे इतकं आपलं दुर्लक्ष होतं त्याच्याकडं. तर हा सौहार्द मी ह्यासाठी सांगितला की ऐतिहासिकदृष्ट्या 1962 साल वगळता आपला तसा काही चीनबरोबर फारसा असा वादाचा भाग नाही आहे. आपण चीनच्या संदर्भामध्ये एवढंच म्हणू शकतो की ते अत्यंत अविश्वासू राष्ट्र आहे. कम्युनिस्ट राजवट आहे, भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे. कम्युनिस्ट राजवट असून सुद्धा 1984 सालापासून त्यांनी जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण राबवलं, त्यानंतर त्यांची अर्थव्यवस्था जी अशी चालली होती ती अशी झूम करणं गेली. हे 3 मी संदर्भ सांगितल्यानंतर अर्थकारण, इतिहास आणि कंटेम्पररी पॉलिटिक्स, ते कंटेम्पररी पॉलिटिक्स नीट आता समजून घेतलं तर त्यांचे परराष्ट्र मंत्री जे भारतामध्ये होते ते असे का वागले, भारतानं सुद्धा एवढा सौहार्द का दाखवला. आणि आत्ताच बातमी आली आहे, बातमी फार इंटरेस्टिंग आहे, की रशियानं भारताला 5% तिकडून जे आपण तेल खरेदी करतो त्याच्यामध्ये सूट दिली, 5%. ती सूट काय आहे, तर रशिया भारताच्या 40% ऑइल आयातीचा पुरवठादार आहे, त्यामुळं त्यांनी ही सूट दिली. ही सूट $5 प्रति बॅरल असू शकते. त्यामुळं रशियन जे आपण तेल खरेदी करतो आहोत तो राहील प्रवाह. का? कारण डोनाल्ड ट्रम्पनी अगोचरपणा केला आहे. म्हणजे मी जेव्हा अमेरिकेच्या इतिहासाकडे बघतो, अगदी सिव्हिल वॉरपासून ते आत्ताचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बघतो, तेव्हा अमेरिका आणि चीनची तुलना केली तर अमेरिकेनं जेवढा भारताला त्रास दिला हिस्टॉरिकली तेवढा तर चीननं पण दिलेला नाही. म्हणजे ज्या वेळेला बांगलादेशची आपण फाळणी केली त्या काळामध्ये चीननं असं कुठलंच कृत्य केलं नव्हतं की ज्यामुळं आपल्याला चिंता वाटावी, पण उलट अमेरिकेनं त्यांच्या पाणबुड्या ह्या आपल्या अरेबियन सीमध्ये तैनात केल्या होत्या. रशियानं पाणबुडी तिथे पाठवल्यामुळं अमेरिका वरमली. तर आता
हिस्टॉरिकली आपण बघितलं म्हणजे अगदीच बिल क्लिंटन, जॉर्ज बुश 2, त्याच्यानंतर बराक ओबामा, त्यानंतर जॉर्ज दुसरे आणि आता त्यांचे चिरंजीव आणि खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली कारकीर्द, ज्याला आपण सिस्टमॅटिकली बिल्डिंग द रिलेशनशिप असं परदेश नीतीमध्ये म्हणतो, तसं त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताबरोबरचे संबंध गेल्या 2 दशकामध्ये कमालीचे सुधारले होते. म्हणजे जेव्हा 98 साली वाजपेयींनी तो अणुस्फोट केला, त्यानंतर जी बंधनं आपल्यावरती लादली ती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळामध्ये उलटी उठली आणि आपल्याबरोबरचा त्यांनी अणुकरार केला. ते संबंध गेल्या 4-1 महिन्यामध्ये पूर्ण 360 डिग्रीने बदललेत. ह्या आर्थिक कॉन्टेक्स्टमध्ये, ह्या संबंधाच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे अर्थकारण बघितलं पाहिजे. काय अर्थकारण आहे तर वांग ई हे इथे आले भारतामध्ये. ते कधी आले? 18 आणि 19 ऑगस्टला. त्यांची ही जी अधिकृत भेट आहे ती कशासाठी होती तर भारत चीन सीमा प्रश्नावरती विशेष प्रतिनिधी, ज्याला स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह SR असं म्हणतात, या 24व्या फेरीसाठी ते आले होते. म्हणजे भारत आणि चीनमधला तणाव कमालीचा वाढलेला आहे. चीन हे सुपेरियर आहे तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं. अर्थात भारत काही कमी नाही आहे, कारण आपण स्प्रिंग जेटमध्ये त्यांना काय जो धडा शिकवला आहे गलवान खोऱ्यामध्ये तो चांगलाच आहे तशा अर्थाने. पण ही भेट का महत्त्वाची आहे तर ह्या 24व्या फेरीदरम्यान वांग यी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी ते बोलले आणि काय काय ठरलं तर सीमा प्रश्न, डिएस्केलेशन म्हणजे सीमेवरती तणावच निर्माण होऊ द्यायचं नाही, सीमेचं व्यवस्थापन आणि सीमेचं निर्धारण, डिलिमिटेशन, ते भारत सोडून बाकी सगळ्या राष्ट्रावर त्यांचं झालेलं आहे. अर्थात तो चीनचा दुराग्रह आहे. कुठल्या कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली? सीमा व्यवस्थापनासाठी कायमस्वरूपी कार्यगट, ज्याला आपण वर्किंग ग्रुप म्हणतो, आणि पुढील चर्चेसाठी स्पेशल रिप्रेझेंटेटिव्हचा ग्रुप असेल. 2, राजनैतिक आणि लष्करी यंत्रणांचा वापर करून सीमा व्यवस्थापन आणि डिएस्केलेशनची प्रक्रिया पुढं घेऊन जायचे, तणाव नाही वाढू द्यायचा, दहशतवाद विरोधी जे काही सहकार्य आहे ते वाढवायचं. मला इथे चीनच्या भूमिकेबद्दल, कारण त्यांचा आता भारत आणि चीन दरम्यानचा अविश्वास वाढल्यानंतर त्यांचा कल हा पाकिस्तानच्या दिशेनं वाढला आहे आणि चीन हे नेहमी आम्ही किती सुपेरियर आहोत हे प्रत्येक कृतीतनं दाखवत असतं आणि तुलना करताना ते भारत आणि पाकिस्तानची करतात. हा त्यांच्या राजनीतिक धोरणाचा भाग आहे आणि जे आपल्याला अजिबात आवडत नाही, असूही नाही, कारण भारत आणि पाकिस्तानच्या अर्थविषयक आणि बाकी अनेक गोष्टीमध्ये जमीन आणि आसमान इतका फरक आहे. पण तिथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आल्यानंतर चीन फार बोटचेपी भूमिका घेतं. पण आज त्यांनी असं ठरवलंय की दहशतवाद विरोधी सहकार्य वाढवायचं आणि त्याचं महत्त्व मान्य करायचं. ब्रिक्स, या ब्रिक्समध्ये कोण कोण आहे? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, ह्याच्यातला सौहार्द वाढवायचा आणि SCO ज्याच्यात आता पंतप्रधान जाणार आहेत यासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावरती भारताला सहकार्य करायचं. कैलास मानस सरोवराची यात्रा पुन्हा सुरू करायची, तर ती सुरू झालेलीच आहे आणि आपण तर आता कैलास मानसरोवरापर्यंत थेट रस्ता केला आहे. अधिकृत संवाद पुन्हा सुरू करायचा, परस्पर आदर, संवेदनशीलता आणि सामायिक हितसंबंधावरती आधारित संबंध आणखी मजबूत करायचे. वांग यी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, ज्यात मोदींनी भारत चीन संबंधामध्ये सकारात्मक आणि स्थिर प्रगती झाली असं नंतर ते ट्विट केलं आहे किंवा प्रतिक्रिया तशा दिल्या आहेत. भारत चीन संबंध सुधारण्यामागे जी वेगवेगळी कारणं आहेत ती आता आपण बघूया, कारण त्याचा संबंध अर्थकारणाशी आणि डोनाल्ड ट्रम्प ज्या बेमुरतखोरपणे वागतायत त्याच्याशी आहे. ट्रम्प यांच्या व्यापार नीतीमुळं उद्भवलेल्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारत आणि चीन या दरम्यानचे हे संबंध सुधारतात, कारण दोन्ही देशावरती अमेरिकेनं टॅक्स लावला आणि खरं तर म्यानमार वगैरे सारख्या देशांच्या पातळीत भारताला आणून ठेवलं आहे की जो भारत हा दक्षिण आशियातला अमेरिकेसाठीचा सर्वात विश्वासार्ह मित्र होऊ शकला असता आणि अमेरिका आणि चीन हा जो स्पर्धेचा भाग पुढे भविष्यात बघावा लागणार आहे त्याच्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची राहिली असती. म्हणजे अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्पनी चीनला भारताकडं आणि भारताला चीनकडं लोटलं. चीन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत चीनवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून सुद्धा आहे. 2025मध्ये भारताची 6.5 आर्थिक वाढ साध्य करण्यासाठी चीनवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते एवढ्यात कमी होणार नाही. मोदी शी जिनपिंग भेट आंतरराष्ट्रीय मंचावरती होणार आहे, जी SCO आणि ब्रिक्स सारख्या मंचावर होईल. त्याच्यात हे सहकार्य वाढवलं जाईल आणि ह्यामुळं काय होणार आहे तर आपल्याकडच्या वेगळ्या संबंधाच्या पार्श्वभूमीवरती आत्ता चीननी आपल्याला जो खात आणि खताच्या संदर्भामध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी जो थोडक्यामध्ये मेडिसिन असेल किंवा इतर गोष्टीसाठी जे रॉ मटेरियल लागतं
त्यासाठी बऱ्याच सवलती देण्याचं मान्य केलं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ह्या गोष्टी अचानक घडत नाहीत. एखादं राष्ट्र हे अत्यंत बेभरवशानं वागायला लागलं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने एकत्रित यायला लागतं आणि यालाच राजकारण म्हणतात, यालाच ऐतिहासिक संदर्भ घेऊन वाटचाल करणं म्हणतात. ती अत्यंत ऐतिहासिकदृष्ट्या आज झाली. म्हणून कैलास सरोवरासाठी सीमेसाठी चीननं घेतलेली भूमिका आणि 5% तेलाच्या खरेदीवरती भारताला सूट देण्याची रशियाची भूमिका, यालाच आपण RIC, रशिया, इंडिया आणि चायना यांचा सौहार्द, म्हणजे चीन हा जुना पण आता मधल्या काळात संबंध बिघडल्यानंतरचा पण आता नवा मित्र, आणि रशिया तो तर महामित्रच आहे. तर ह्या घडामोडीवरती आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे, कारण गावापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संबंधाकडं खूप बारकाईनं तुम्ही बघितला तर त्यातला एकमेकांचा कनेक्ट कळायला तुम्हाला मदत होते. हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. लाखोच्या संख्येने तुम्ही बघत आहात त्याबद्दल पुन्हा पुन्हा तुमचे मी आभार मानतोच आहे. पण हे केवळ ज्ञानवृद्धीच्या दृष्टीनं आणि आंतरराष्ट्रीय राजकारण सोप्या सुटसुटीत मराठीत समजावं यासाठी आहे. म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा. थांबूया.